विदर्भासह गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केलाय। गेल्या काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत असून काल जिल्ह्याचा पारा 45.2 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय। या प्रचंड उष्णतेमुळे आणि अंगाची लाही करणाऱ्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळल्यानं गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा पूर्णतः निर्मनुष्य झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गोंदियातून आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। हवामान विभागाच्या वतीने आज गोंदिया जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून जर का बघितलं तर गोंदिया जिल्ह्यात जो तापमान आहे तो 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे आणि याच्यामुळेच गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवू लागलेला आहे। आज हवामान विभागाच्या वतीने जो रेड अलर्ट देण्यात आला आहे त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील जे रस्ते आहेत ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र देखील आपल्याला बघायला मिळत आहे। मी सध्या गोंदिया आणि गोरेगाव महामार्गावर आहे। आपण जर का बघितलं तर दुपारच्या सुमारास अशा पद्धतीने हे जे रस्ते आहेत हे निर्मनुष्य झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्याचा जो पारा आहे सातत्याने वाढत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। 12 वर्षांचा जो रेकॉर्ड आहे यावर्षी तापमानाने मोठा 46 अंशांपर्यंत तापमान गेलेला होता। काल जर का बघितलं तर 45.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलेलं होतं आणि आज उष्णतेचा रेड अलर्ट असून गोंदिया जिल्ह्यामध्ये नागरिकांना सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत। त्याच्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।